मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधील जे काही केशरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांना रेशन हे बंद झालं होतं. त्याऐवजी त्यांना शासन हे पैसे देणार होतं. त्याबाबतचं एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, शासनाने याच्या अगोदर केशरी रेशन कार्ड धारकांना सांगितलं होतं की त्यांना आता धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत. तर आता त्या संबंधीचा शासनाने एक जी.आर. काढलेला आहे. जी.आर. ही तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. परंतु त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्या अगोदर शासनाने प्रत्येक म्हणजे प्रति व्यक्ती 150 रुपये जी काही रक्कम होती ती ठरवली होती. त्यामध्ये आता वाढ करून प्रति व्यक्ती 170 रुपये इतकं वाढवलेलं आहे. समजा तुमच्या घरामध्ये जर 4 व्यक्ती असतील तर प्रत्येक व्यक्तीला 170 प्रमाणे ही तुम्हाला जमा केली जाणार आहे. त्यासाठी शासनाने 45 कोटी रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे. आपण डायरेक्ट जाऊया मोबाईल स्क्रीनवरती आणि पाहूयात जी.आर. मध्ये काय काय सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, 14 जिल्हे APL DBT केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत इथे तुम्ही पाहू शकता. तर त्याबाबतचा जी.आर. शासनाने आता प्रसिद्ध केला आहे. हा जो जी.आर. आहे तो अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि हा जो जी.आर. आहे तो 4 तारखेला 4/9/2025 रोजी प्रसिद्ध केलेला आहे. तर प्रस्तावना इथे पाहू शकता. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय 28 फेब्रुवारी 2023 अन्वये छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमन 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नदानाऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतर योजनेमधील लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये. तर मित्रांनो, सुरुवातीला 150 रुपये प्रति लाभार्थी म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये जर 4 लाभार्थी असतील तर महिन्याला 600 रुपये असं पहिलं जाहीर केलं होतं. इतक्या रोख रकमेची थेट हस्तांतराच्या योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विभागाच्या दिनांक 20 जून 2024 परिपत्रकान्वये शिधापत्रकांच्या शेतकऱ्यांच्या थेट रोख रक्कम हस्तांतर योजनेनुसार देय रकमेत प्रतिमाह लाभार्थी 170 अशी वाढ करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही की 150 रुपये पहिलं याच्या अगोदर जे काही अनुदान होतं त्याची वाढ करून 170 केलेली आहे. तर आता त्याची जी रक्कम आहे ती रक्कम इथे मंजूर केलेली आहे. 90 कोटी रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. आणि त्यापैकी 45 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्चास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजे त्यापैकी 45 कोटी रुपये जी काही वितरणास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि हे जे आहे ही जी रक्कम आहे तुमच्या DBT लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे. या आठवड्यामध्ये ही जी रक्कम आहे ती जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, ज्या व्यक्तींना गावामध्ये रेशन मिळत नव्हतं आणि त्यांना रेशनऐवजी जी पैशाची रक्कम मिळणार होती ती प्रति लाभार्थी 150 वरून 170 करण्यात आलेली आहे. आणि ती रक्कम आता त्यांच्या बँक खात्यामध्ये DBT लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, लवकरच ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. याबद्दल आणखी काही अपडेट आली तर आपण त्याबद्दल व्हिडिओ बनवू. परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.